श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परब्रह्म स्वरूप ब्रह्मा विष्णू महेश अशा श्री दत्तांना वंदन करून सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांना अभिवादन करून मी आता सुरुवात करते. आज नाथ षष्टीच्या निमित्ताने सिद्ध साधक साधना या फेसबुक पेजवरती आपण एकनाथ महाराजांच्या चरित्राचा, वाङ्मयाचा आणि भक्तीचा असा विचार करणार आहोत. समर्थ रामदास स्वामींनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालायची हे सांगून नेटका प्रपंच कसा करायचा हे सांगितलं आणि नेटका करता फिका होत जातो हेही खात्रीपूर्वक सांगितलं. पण त्याचं आचरण आपल्या समर्थांच्या पूर्वी ज्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आचरणात आणलेलं दिसतं, ते म्हणजे संत एकनाथ महाराज. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पंचप्राण म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत रामदास अशा संत पंचकामध्ये ज्यांचं नाव विशेषत्वाने घेतलं जातं ते संत म्हणजे एकनाथ महाराज. भगवत भक्तीचा जो वारसा आहे तो ज्ञानदेव आणि नामदेव यांच्याकडून घेऊन पुढे त्याच्यामध्ये भर टाकून तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी यांना देणारे ते एकनाथ महाराज. त्यामुळे एकीकडे ज्ञानदेव नामदेव आणि दुसरीकडे तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी असे लोकोत्तर पुरुष घेऊन किंवा लोकोत्तर संत घेऊन जे मध्यभागी उभे होते ते म्हणजे एकनाथ महाराज. ज्ञानदेव आणि नामदेव या वडीलधाऱ्या संतांपासनं त्यांनी अध्यात्माचं भांडवल गोळा केलं. त्यामध्ये आपले परिश्रम घालून निधी तो वाढवून घेतला आणि नंतर हा वाढवलेला निधी जो आहे तो तुकाराम आणि रामदास यांच्यापर्यंत पोहोचवला. तुकाराम आणि रामदास हे एकनाथ महाराजांचे मानसपुत्र आहेत. या दोघांनी वडीलधाऱ्या एकनाथांचा सगळा वारसा जोपासला आणि पुढे तो वाढवला आणि महाराष्ट्रभर पसरवला. तुकोबांनी नाथांची भाषा आणि शुद्ध परमात्माची तळमळ किंवा परमार्थाची तळमळ या गोष्टी स्वीकारल्या. तर विस्ताराने विवरण करण्याची त्यांची लेखन पद्धती आणि समाज सन्मुखता ही समर्थ रामदासांनी स्वीकारली. या संतांच्या मांदियाळीमध्ये जनमानसावर परिणाम करणारे आणि जनांमध्ये जनार्दन पाहणारे असे प्रभावी संत व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ महाराज. या एकनाथ महाराजांचा जन्म अत्यंत पराकोटीच्या सुचिष्मंत अशा घराण्यामध्ये झाला. वेदाध्ययन असलेलं असं हे पवित्र वैदिक घराणं होतं. आणि तशी जर त्यांची घराण्याची परंपरा जर बघितली तर भास्करपंत कुलकर्णी
आणि सावित्रीबाई यांना वारकरी संप्रदायाला भूषण असलेल्या असा संत भानुदास महाराज यांच्या रूपाने पुत्रप्राप्ती झाली. हे म्हणजे नाथांचे पणजोबा, ज्यांनी म्हणजे भानुदास महाराज ज्यांनी आपल्या निधड्या शूर वृत्तीनी आणि भगवत भक्तीनी विजयनगरहून पांडुरंगाला परत आणलं. आणि तेव्हापासनं त्यांच्याकडे पांडुरंगाची उपासना, पांडुरंगाची वारी म्हणजे पंढरपूरची वारी, ह्या सगळ्या परंपरा सुरू झाल्या. भानुदासांनी सुद्धा प्रासादिक भक्तिपूर्ण रचना केलेल्या आहेत. आणि ते तर असं म्हणतात, आमुची आहे कोळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठ्ठलाचे. तसंच या घराण्यामध्ये सूर्योपासना सुद्धा होती. भानुदासांचे पुत्र चक्रपाणी आणि त्यांना सूर्यनारायण नावाचा मुलगा होता. या सूर्यनारायण आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी एकनाथ महाराजांचा जन्म झाला. घरामध्ये सूर्योपासना होती, इकडे पंढरपूरची यात्रा असल्यामुळे वारकरी परंपरा होती, त्यामुळे विठ्ठलाची भक्ती होती. आणि ह्या अशा सगळ्या वातावरणामध्ये रुक्मिणीबाई आणि सूर्यनारायण यांच्या पोटी एकनाथ महाराजांचा जन्म झाला, तो पैठणला. पैठणचं पौराणिक नाव प्रतिष्ठान असं आहे आणि हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं ठिकाण आहे. बुद्धिवान असा ब्रह्मवृंद तिथे त्यावेळेला होता, अशी ही पैठणची भूमी होती. ही नाथांची जन्मभूमी आहे. पण नाथांचा जो जन्म झाला तो मूळ नक्षत्रावर झाला, असं त्यांच्याच अभंगामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. मुळीच्या मुळी एका जन्मला, मुळीच्या मुळी एका जन्मला, माय बापे थोर धाक घेतला, कैसे मूळ नक्षत्र आले कपाळा, स्वये लागलो दोहींच्या निर्मुळा. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झालेला आहे. शास्त्राप्रमाणे मूळ नक्षत्रावर जन्मलेलं मूल आई वडिलांच्या मुळावर असतं असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे कदाचित असेलही आई वडील दोघंही लवकर मरण पावले. त्यांचा सहवास नाथांना फारसा लाभला नाही. पण हा झाला नाथांच्या अभंगाचा वरवर असलेला अर्थ, मुळीच्या मुळी एका जन्मला याचा. पण यामध्ये जो गर्भितार्थ आहे तो काही अनोखाच आहे. मुळीच्या मुळी एका जन्मला म्हणजे मूळ माया आणि अष्टधा प्रकृती यांनी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये एकनाथ महाराज जन्माला आले. माय बापे थोर धाक घेतला. माय बाप म्हणजे प्रकृती आणि पुरुष, आणि प्रकृती आणि पुरुष यांच्या मुळापर्यंत जाण्याचा ध्यास एकनाथ महाराजांनी घेतला. हा सगळा ऊर्ध्वगामी प्रवास आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांनी हे माय बाप प्रकृती पुरुष या द्वैताचं निर्मूळ करून ते मुळापर्यंत गेले. हा त्याचा खरा मतितार्थ आहे. आणि स्वये लागलो दोहीच्या मुळा असं जे म्हटलेलं आहे ते यासाठी म्हटलेलं आहे. एकनाथ महाराज शक्ती सहित शिवाशी एकरूप झालेले आहेत आणि म्हणून ते म्हणतात, एका जनार्दनी मुळीच्या गोष्टी माये सकट सगळा बापची घोटी. मायेच्या पलीकडे जाऊन त्रिगुणातीत होऊन आत्मबोध त्यांनी करून घेतला, असे हे महाराज आहेत. आणि त्यामुळे यांच्या अभंगामध्ये जे तत्वज्ञान आहे ते सर्व वारकरी पंथाचं तत्वज्ञान किंवा ज्ञानेश्वर माऊलींचं अद्वय तत्वज्ञान, चिदविलास, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. लहानपणीच खरं म्हणजे मात्या पित्यांचं छत्र नाहीस झालं, त्यामुळे त्यांचा सांभाळ जो होता तो त्यांच्या आजोबांनी केलेला आहे. त्या काळात पैठण हे संस्कृत विद्येचं माहेरघर होतं. मुंज झाल्यानंतर त्यांना संस्कृतचं शिक्षण देण्यासाठी विद्वान पंडितांची पण नेमणूक केली होती. अतिशय नम्र स्वभावाच्या नाथांनी लहानपणीच अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. संतांच्या विचार वैभवाचं मनन केलं. आजी आजोबांचे उत्तम संस्कार जे होते ते त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. लहानपणीच ते भागवत वाचन करत असत, भगवंताचं नाम घेत असत. विलक्षण अशी अभ्यासू वृत्ती होती
की त्यांचे भागवताचे स्कंदच्या स्कंद पाठ असायचे. हातात ब्रह्मवीणा सुद्धा असायची, कारण ती वारकरी परंपरा जी होती ती त्यांच्या घराण्यातच होती. एकनाथांचे सद्गुरू जे आहेत त्या सद्गुरूंचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती ज्याला असं म्हटलं जातं ती खूप महत्वपूर्ण अशी झालेली आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी यांना दत्तात्रयाचं नेहमी दर्शन व्हायचं आणि असे हे दत्त उपासक जनार्दन स्वामी हे नाथांचे सद्गुरू होते. महिपती जनार्दन स्वामींचं वर्णन करताना असं म्हणतात, जनार्दन पंत ज्ञान राशी दत्तात्रय दर्शन होत त्यासी. अशा या अधिकार सिद्ध गुरु समवेत देवगिरीवर एकनाथांनी वास्तव्य केलं. अहो रात्र गुरूंची सेवा केली. ते जेव्हा पैठणहून निघाले तेव्हा ते फक्त 10 वर्षाचे होते आणि अशा ह्या अधिकार सिद्ध सद्गुरूंच्या जवळ ते 10 वर्षापासून म्हणजे 10व्या वर्षापासून ते राहत होते. त्यांच्या अभंगांवर जर आपण बघितलं तर एका जनार्दनी अशी मुद्रा असते. त्यांनी गुरुसेवा कशी केली याबद्दल त्यांचाच एक अभंग जर आपण पाहिला तर ते असं म्हणतात, सेवेसी आवडी विराम नाही अर्धघडी, तहान विसरली जीवन भूक विसरली मिष्टान्न, ऐसे सेवे गुंतले मन एका जनार्दनी शरण. तहान विसरली जीवन, भूक नाही, तहान नाही, आराम नाही, सर्व काळ सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानून असे ते राहिलेले आहेत. हा तर भाग आहेच, कारण पण त्याचा दुसरा अर्थही त्याच्यामध्ये आहे की तहान कशाची लागली, तर तहान सद्गुरु सेवेची लागली होती. हा सतत सेवा भाव त्यांच्यामध्ये होता आणि सद्गुरु सेवेची तहान लागल्यामुळे विसरली जीवन, ह्या प्रापंचिक जीवनाचा त्यांना पूर्णपणे विसर पडला. मी माझे याचा विसर पडला आणि विसरली मिष्टान्न. भूक लागली की अन्न गोड वाटतं. जोपर्यंत भूक लागत नाही, पोट भरलेलं असतं तर अन्न गोड लागत नाही, पण भूक लागली की अन्न गोड वाटतं, ते रसपूर्ण वाटतं आणि त्याची गोडी वाढते, म्हणून ते मिष्टान्न होतं. मग साधी भाकरी असली तरी ती मिष्टान्न वाटते. इथे त्यांनी म्हटलंय भूक विसरली मिष्टान्न, पण भूक इथे सगळंच विसरून गेली, कारण ती एक रसच झाली. शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांची सुद्धा भूक असते, ती इंद्रियांची भूक असते. डोळ्यांनी पाहायचं, कानांनी श्रवण करायचं, नाकानी गंध घ्यायचा, ही जी सगळी आहे ही इंद्रियांची भूक आहे आणि ती सुद्धा अनन्य भावे सद्गुरु सेवा करण्यामध्ये एकरूप झालेली आहे. आणि मग ती एकरस कशी झाली, तर डोळ्याने रूप पाहीन ते सद्गुरूंचं पाहीन, श्रवण करीन ते सद्गुरूंचं करीन, कर्म करीन ते सद्गुरूंचं करीन. अशा पद्धतीने तहान विसरली जीवन भूक विसरली मिष्टान्न, ऐसे सेवे गुंतले मन एका जनार्दनी शरण. हा गुरु शिष्य भाव त्यांच्या जीवनामध्ये राहिला. अनन्यपणे सद्गुरूंची सेवा आणि त्याचाच ध्यास त्यांनी घेतला. 12 वर्ष ते सद्गुरूंच्या सहवासात राहिले होते. 10व्या वर्षापासून 22व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व संग परित्याग करून सद्गुरूंची सेवा केलेली आहे. आध्यात्मिक जीवन जगलेले आहेत. रात्री सद्गुरू जनार्दन स्वामींचे पाय चेपत असत आणि स्वामी पुरे म्हणेपर्यंत त्यांचे पाय चेपायचे, हे नाथ महाराजांचं ठरलेलं होतं. आणि त्यामुळे एखाद्या दिवशी पाय चेपता चेपता त्यांना झोप लागली तर ते पुरे म्हणायचं थांबायचं, कारण ते झोपलेले असायचे. पण त्यांनी पुरं म्हटलेलं नाही तोपर्यंत नाथ महाराज कधी रात्रभर झोपलेले सुद्धा नाही, ते पाय चेपत राहायचे. जनार्दन स्वामींच्या म्हणजे त्यांच्या सद्गुरूंच्या दैनंदिन आह्निकाची तयारी करणं, त्यांचं दप्तर सांभाळणं, त्यांचे हिशोब लिहिणं, अशी सगळी लौकिक कामं सांभाळणं, हे सगळं व्यवहार चतुर एकनाथ करत असत. त्यांनी राजदरबारचे काही रीतिरिवाज सुद्धा आत्मसात करून घेतले होते.
कारण नाथ महाराजांचं त्यावेळेला दौलताबादच्या किल्ल्यावर राहत होते आणि जनार्दन स्वामी जे होते ते देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यामुळे राजदरबारी पण जाण्याचं काम पडायचं. तेही काम अत्यंत चतुराईने एकनाथ महाराज करत असत. नाथ महाराज ज्या वेळेला दौलताबादच्या किल्ल्यावर होते त्यावेळेला एकदा स्वामी जनार्दन स्वामी अनुष्ठानाला बसले होते आणि त्याच वेळेला यवनांनी आक्रमण केलं आणि गुरु आज्ञा प्रमाण मानून त्यांनी युद्धवेश धारण केला. एकनाथ महाराजांनी युद्धवेश धारण केला आणि शौर्याने लढून त्या शत्रूला परत पाठवून दिलं. गुरु आज्ञेने युद्ध करणारा असा हा एकमेव पारंगत शिष्य होता. क्षात्र तेज त्यांना गुरुकडून मिळालं होतं आणि ब्राह्म तेज त्यांच्याकडे होतच होतं. जनार्दन स्वामी किल्लेदार असल्यामुळे क्षात्र तेज त्यांना गुरूंकडनं मिळालं होतं आणि क्षात्र तेज आणि ब्राह्म तेज याचा सुंदर मिलाप आपल्याला एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो आणि असा संत पाहायला मिळणं हे अत्यंत विरळ आहे. त्यांनी युद्धही प्रसंगी केलेलं आहे आणि त्यातही विजय मिळवलेला आहे. अर्थात ही सगळी सद्गुरूंची कृपा आहे. हेच त्यांचं मागणं कायम असायचं किंवा हेच त्यांचं म्हणणं असायचं. एकनाथ महाराज हे उत्तम हिशेबनीस होते, म्हणजे अकाउंटंट ज्याला आपण म्हणतो तसं ते पैचा हिशोब ठेवत असत. एक दिवस त्यांना ज्या वेळेला हिशोब करायला जनार्दन स्वामींनी सांगितलं त्यावेळेला त्यांना एखाद्या पैचा काहीतरी हिशोब लागत नव्हता आणि ही कथा सगळ्यांना परिचित आहे. त्यामुळे ही कथा खूप सांगण्यामध्ये वेळ घालवत नाही, कारण ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या पैचा हिशोब शोधण्यासाठी नाथ महाराज रात्रभर जागे होते आणि अर्थातच जनार्दन स्वामी हे सगळं पाहत होते. आणि मग ज्या वेळेला त्यांना तो शोध लागला त्यावेळेला ते इतके आनंदी झाले आणि त्यांनी जोरात टाळी वाजवली आणि ही टाळी वाजवल्याबरोबर नाथ महाराजांच्या इथे जनार्दन स्वामी आले आणि ते म्हणाले, अरे नाथा काय झालं रे? अहो म्हणे एक पैचा हिशोब लागत नव्हता, तो मिळाला. आणि जो काही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता तो आनंद बघून जनार्दन स्वामी त्यांना असं म्हणाले की नाथा, अरे एक प्रापंचिक चूक शोधण्यासाठी तू एवढा अस्वस्थ झाला होतास, ते ठीकच आहे, चांगलंच आहे, पण आपली शक्ती परमार्थातला अनुभव, परमार्थातला आत्मानुभव शोधण्यासाठी, देव शोधण्यासाठी खर्च करशील तर तुला केवढा आनंद प्राप्त होईल. हा आदेश ऐकून त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांनी सद्गुरूंच्या पायावर लोटांगण घातलं. जे नाथांच्या मनामध्ये होतं ते सद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडलं. संतुष्ट झालेल्या जनार्दन स्वामींनी एकनाथांना फाल्गुन वद्य षष्ठीलाच उपदेश केलेला आहे. तोही आजचाच दिवस आहे. गुरुगृही शिक्षण पूर्ण झाल्यावर सद्गुरूंच्या बरोबर त्यांनी तीर्थाटन केलं, अनुष्ठान केलं आणि त्यामुळे त्यांच्या बरोबर ते वेगवेगळ्या ठिकाणी यात्रेला वगैरे पण गेलेले आहेत. असा खूप सहवास त्यांना सद्गुरूंचा मिळालेला आहे. देवगड किंवा देवगिरी असं जे आपण म्हणतो तो म्हणजे आत्ताचा औरंगाबाद जवळचा दौलताबाद हा किल्ला. यवनांच्या काळामध्ये त्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी होते. त्यांच्याजवळ म्हणजे त्या दौलताबादच्या जवळच थोड्या अंतरावरती शूलभंजन नावाचा पर्वत आहे. त्या शूलभंजन नावाची आता जर म्हटलं तर एक टेकडी आहे. एकनाथ महाराजांना त्यांनी तिथे गुरु उपदेश केलेला आहे. हे शूलीभंजन असं जे ठिकाण आपल्याला पोथ्यांमध्ये वाचायला मिळतं ते म्हणजे ते ठिकाण खुलताबाद या तालुक्यामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि खुलताबाद तालुक्यामध्ये येतं आणि त्याला आता पर्वतनाथगड असंही म्हणतात. पर्वतनाथगड असंही म्हणतात. अत्यंत रमणीय ठिकाण आहे आणि तिथे त्यांनी साधना केलेली आहे. मी स्वतः ते पाहून आलेली आहे आणि अतिशय सुंदर ठिकाण आहे. तिथे गेल्यावर मन प्रसन्न होतं
आणि तिथे एकनाथ महाराजांनी साधना केलेली आहे. ही साधना ज्या वेळेला त्यांनी केली त्यावेळेला ते ध्यानमग्न असायचे आणि ही साधना जनार्दन स्वामींनी त्यांना करायला सांगितली होती. आणि त्यावेळेला या शूलीभंजन पर्वतावरती, त्यावेळेला तो पर्वत असेल कदाचित, पण आता जर म्हटलं तर थोडीशी टेकडी स्वरूपामध्ये तो आहे. आणि तिथे त्यांनी ज्या वेळेला साधना केली त्यावेळेला तिथे रोज एक नाग यायचा, मोठा फणा असलेला नाग यायचा आणि तो त्यांच्या शरीराला विळखा घालून त्याच्यावरती, डोक्याच्या वरती तो फणा उभारलेला असायचा. कुठेतरी त्याचा रक्षण करण्याचा हेतू त्याच्यामध्ये असावा. कदाचित शिव त्या स्वरूपात त्यांचं रक्षण करत असतील अशीही शक्यता आहे. कारण शिवशक्तीचे ते उपासक होते, वारकरी पंथाचे होते, नाथ पंथाचे होते. ही सगळ्या साधना असल्यामुळे शिव स्वतः येऊन त्यांचं संरक्षण करत असतील असंही म्हणायला हरकत नाही. आणि त्याच वेळेला ही जी तपश्चर्या त्यांची चाललेली होती तिथे एक शेतकरी नेहमी येत असे की बाबा साधना करून झाल्यानंतर या साधकाला आपण थोडस दूध तरी प्यायला ठेवावं, असं म्हणून या चांगल्या हेतूनी तो शेतकरी तिथे यायचा. आणि तो शेतकरी तिथे यायचा, ती दुधाची कळशी तिथे ठेवायचा, दूध नंतर साधना झाल्यावर एकनाथ महाराज घ्यायचे. अशा पद्धतीने नेहमी चाललेलं होतं. पण ज्या दिवशी हा फणाधारी नाग त्यांनी बघितला, त्या शेतकऱ्यांनी बघितला आणि त्याची बोबडीच वळली, एवढा मोठा नाग त्यांनी पाहिला आणि त्याच्या हातून दुधाची कळशी जी होती ती खाली पडली. आणि खाली पडल्यानंतर मग जो आवाज झाला त्या आवाजाने एकनाथ महाराजांनी डोळे उघडले. मग त्या शेतकऱ्यांनी, तो जो घाबरलेला होता त्यांनी बघितलं नाग तिथनं अगदी शांतपणे निघून गेला. आणि मग शेतकऱ्यांनी ही सगळी हकीकत त्या नाथ महाराजांना सांगितली. आणि त्यावेळेला ते जे म्हणाले की आम्हा डंखू आला काळ, तो काळची झाला कृपाळ. आम्हा डंकू आला काळ, तो काळची झाला कृपाळ. अहो, काळाने ज्याच्या डोक्यावरती कृपाछत्र धरलं होतं त्या कळी काळाचं भय या संतांना कशाला असेल? तो काळच कृपाळू झालेला होता, त्यांना कळी काळाचं भयच उरत नाही. अशा तऱ्हेने त्यांची ही तपश्चर्या पूर्ण झालेली आहे. एकनाथ महाराजांनी 10 वर्षाचं असतानाच पैठण सोडलं आणि 22व्या वर्षी ते गुरूंच्या आज्ञेने पैठणला परत आले. त्या काळात त्यांनी जी सगळी वाटचाल परमार्थाची केलेली आहे ती आपल्याला त्यांच्या अभंगांमधनं कळते. आणि त्यांच्या एकनाथांच्या अभंग गाथेमध्ये ह्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कथा सुद्धा आहेत. ज्या जनार्दन स्वामींनी म्हणजे जनार्दन स्वामींना उपदेश केला त्या दत्तात्रयांचं दर्शन एकनाथांना सुद्धा झालेलं आहे. एकनाथ महाराजांच्या त्यांच्या आध्यात्मिक प्रवासासंबंधी ज्या काही रचना आहेत त्याच्यामध्ये त्यांचा साक्षात्कार झाला, म्हणजे दत्तांचा साक्षात्कार झाला. त्यावेळेला ते म्हणतात, हृदयी ठासताची भावो प्रगटे देवाधिदेवो, भक्ता भावार्थे विकिला एका जनार्दनी देखला. ही त्यांची जी सगळी भक्ती होती ती पूर्णावस्थेत गेल्यानंतर आहे. तेव्हा त्यांना ते भगवंताचं दर्शन, म्हणजे जनार्दन स्वामींना जसं एकनाथ दत्तात्रयाचं दर्शन झालं तसंच दर्शन एकनाथ स्वामींना सुद्धा झालं, एकनाथ महाराजांना सुद्धा झालं. आणि भावतोची देव हा निस्संदेह भाव त्यांच्या मनामध्ये ठसला आणि तो जेव्हा ठसतो तेव्हाच देवदर्शन होतं. म्हणून ते म्हणतात, हृदयी ठसताची भावो प्रगटे देवाधिदेवो, भक्ता भावार्थे विकला एका जनार्दनी देखला. आणि एका जनार्दनी म्हणजे एकनाथ महाराजांनी काय पाहिलं? ते दत्त स्वरूप पाहिलेलं आहे. अर्थात ही पूर्णावस्थेची त्यांची जी अवस्था होती परमार्थाची त्याबद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि पुढे ते असं म्हणतात, पाहो गेलो देवा लागी देव रूप झालो अंगी, मी तूपणाचा ठाव अवघा नाही उरला देव.
म्हणजे त्या भगवंताला मी पाहायला गेलो, हे त्यांनी सांगितलं इथे, आणि मीच देवरूप होऊन गेलो. ह्या अभंगामध्ये कुठेतरी आपल्याला तुकाराम महाराजांची आठवण येते. आणि तुकारामांच्या प्रसिद्ध अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, देव पहाया गेलो देव होऊन ठेलो. हे जे आहे तोच भाव एकनाथ महाराजांच्या इथे आपल्याला दिसतो. पाहो गेलो देवा लागी देवरूप झालो अंगी. पण एकनाथ महाराजांचा जो काळ आहे तो आधीचा आहे आणि तुकोबांचा काळ आहे तो नंतरचा काळ आहे. म्हणजे म्हणून सुरुवातीला मी जे सांगितलं की तुकाराम आणि रामदास हे त्यांचे मानसपुत्र आहेत आणि त्यांनी भगवत भक्तीचा, तुकारामांनी भगवत भक्तीचा वारसा जो आहे तो एकनाथांकडून घेतला. त्याचं प्रतिबिंब आपल्याला इथे दिसतं की देव पहाया गेलो देव होऊन ठेलो. आणि इथे एकनाथ महाराज म्हणतात, पाहो गेलो देवा लागी देवरूप झालो अंगी. या अभंगामध्ये सुद्धा ज्ञानदेवांचं जे तत्वज्ञान आहे, जे त्यांनी अमृतानुभवामध्ये सांगितलेलं आहे, जे त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, ते विश्वोत्तीर्ण आणि विश्वात्मक भाव तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. म्हणजे त्यांनी त्यांचा आध्यात्मिक तंतू कुठेही सोडलेला नाहीये एकनाथ महाराजांनी. कारण हा सगळा जो भाव होता तो ज्ञानेश्वरांप्रती त्यांची श्रद्धा होती, वारकरी संप्रदायाचा वारसा होता, त्याचं आपल्याला प्रतिबिंब इथे पाहायला मिळतं. पाहो गेलो देवा लागी. आता ह्या देवाला कुठे पाहायला गेलो? ह्या विश्वामध्ये पाहायला गेलो, विश्वात्मक देवाला पाहायला गेलो आणि देवरूप झालो अंगी म्हणजे विश्वोत्तीर्ण होऊन गेलो. अशा पद्धतीने त्यांचं तत्वज्ञान त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पुढे जनार्दन स्वामींनी त्यांना आज्ञा केली की तू आता पैठणला जा, गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर, तिथे राहून प्रपंचाचं आणि धर्म प्रचाराचं कार्य कर. सद्गुरु जनार्दन स्वामींची आज्ञा प्रमाण मानून त्यांनी पैठण इथे आपलं वास्तव्य पुन्हा सुरू केलं. वयाच्या 22व्या वर्षी अत्यंत सुशील, शांत, साध्वी वृत्तीच्या गिरिजाबाईंशी, त्या वैजापूरच्या गिरिजाबाईंशी त्यांचा विवाह झाला. जवळजवळ 40-42 वर्ष त्यांनी आपला गृहस्थाश्रम चालवला. या गिरिजाबाईंशी जो विवाह झाला त्यावेळेला त्यांचे आजी आजोबा तिथे होते, त्यांना सुद्धा अतिशय आनंद झाला. आणि अनुकूल अशा पत्नीचा लाभ एकनाथ महाराजांना झाला. त्या सुद्धा अत्यंत आध्यात्मिक स्वभावाच्या होत्या. त्यामुळे रात्री अपरात्री येणाऱ्या अतिथींना त्या जेवायला घालायच्या, तृप्त करायच्या. अन्नदान, नित्य नामस्मरण, काय हवे नको त्या वस्तू देणं, हे सगळ्या गोष्टी यामुळे एकनाथ महाराजांचं घर हे मंदिरच झालं होतं. अर्थात गिरिजाबाईंचं एकनाथ महाराजांच्या जीवनात खूप महत्वाचं योगदान आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पती आणि पत्नी हे जर एकमेकांना पूरक असतील तर ही दुर्मिळ गोष्ट असते. पण इथे तसं नव्हतं. गिरिजाबाईंनी सर्वांना खायला प्यायला देणं, वस्त्र वस्तू देणं, या सगळ्याच्या बाबतीत त्या एकनाथ महाराजांच्या एक पाऊल पुढेच होत्या. आणि ह्या सगळ्यामध्ये गिरिजाबाई ज्या होत्या त्या घराचं अंतरंग पाहत होत्या. आणि त्यांच्या बरोबर आलेला उद्धव बाळ हा बाहेरचं सगळं पाहायचा. आणि त्यामुळे त्याची सुद्धा एकनाथ महाराजांवरती प्रचंड श्रद्धा होती. म्हणजे गिरिजाबाई घरातलं अंतरंग पाहायचा, उद्धव बाळ श्रद्धापूर्वक बाहेरचं सगळं पाहायचा. आणि त्यामुळे एकनाथांचा प्रपंच धन्य धन्य झाला होता. आपला परमार्थ साधताना पूजा अर्चा, ग्रंथाचं वाचन, कीर्तन, प्रवचन या सगळ्यामध्ये त्यांना त्यांच्या पत्नीची साथ होती. स्त्री पुरुषांची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्म प्रवृत्ती, तरीच परलोक साधती इतरा प्राप्ती ते नाही, असं नाथ महाराज म्हणतात. प्रपंच करताना पती आणि पत्नी यांनी एकमेकांना साथ देणं अत्यंत महत्वाचं आहे, हा संदेश आपल्याला ते देतात. कारण नाथ महाराज म्हणतात स्त्री पुरुषांची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्म प्रवृत्ती, धर्म प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर ते दोघ जण एकत्र आले पाहिजेत, हेही त्यांनी सांगितलेलं आहे.
एकनाथ महाराज अतिशय सुंदर आणि भावपूर्ण असं निरूपण करत असत. त्यामुळे नाथांचा वाडा निरूपण ऐकण्यासाठी तुडुंब भरलेला असायचा. नाथ महाराज प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहते आणि त्यामुळे त्यांच्या निरूपणातून सुद्धा नेहमी सकारात्मक गोष्टी सांगितल्या जायच्या. आणि त्यामुळे सगळ्यांना एकनाथ महाराजांकडे प्रवचन कीर्तनाला जायचं म्हणजे आपल्या घरी गेल्यासारखं वाटायचं आणि तुडुंब त्यांचा वाडा भरलेला पण असायचा. एकनाथांची प्रतिष्ठा दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि हळूहळू अर्थात प्रतिष्ठा वाढली की त्याच्याबरोबर प्रतिस्पर्धी पण येतातच आणि थोडाफार कुठेतरी लोकांच्या मनामध्ये दुष्ट प्रवृत्ती पण निर्माण होतात. हे शांती ब्रह्म एकनाथ म्हणून ओळखले जायला लागले आणि त्यावेळेला अशाच एका प्रसंगी मुंजीला पैसे हवेत म्हणून एक ब्राह्मण, त्या आता पैठणला सगळे श्रीमंत लोक राहतात, तिथेच आपण जाऊ आणि मागू असं म्हणून तिथे पैठणला आला आणि नेमकी त्याची भेट टवाळ अशा मुलांबरोबर झाली आणि त्यांनी सांगितलं, हे समोर जो तो राहतोय ना त्याच्याकडे तू जा आणि त्याला ह्या ब्राह्मणाला त्या मुलाच्या मुंजी करता पैसे हवे होते आणि पैठणला श्रीमंत लोक आहेत असं म्हणून तो तिथे आला. नेमकी गाठ या 3-4 टवाळ लोकांशी पडली. हेही श्रीमंत होते. ते म्हणले, आम्ही तुला सगळा मुंजीचा खर्च देऊ, फक्त तू एक काम करायचंस, हा समोर तो ब्राह्मण राहतोय ना तो कधी चिडत नाही म्हणे, त्याला राग आला पाहिजे, तो चिडला पाहिजे. तो चिडला तर तुझ्या मुलाची मुंज आपण अगदी दणक्यात लावून देऊ आणि मग त्या सगळा खर्च आम्ही करू. आता त्या म्हटल्यानंतर तो म्हणला, हा तिच्या एका ब्राह्मणाला राग तर आणायचंय, त्यात काय मोठं, मी करतो ते काम. आणि म्हणून तो एकनाथांच्या इथे गेला. एकनाथ महाराज त्यावेळेला सोळं नेसून देवाची पूजा करत होते आणि हा कळकट मळकट धोतर नेसलेला त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. आता इथे खरं म्हणजे देवपूजा करताना सोळं घालून बसलेल्या एकनाथ महाराजांच्या मांडीवरती हा ओवळ्यामध्ये असलेला आणि कळकट्ट मळकट्ट असं धोतर असलेला हा ब्राह्मण त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. समर्थ असं म्हणतात, समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, सोवळे कैसे रे ब्राह्मणा जे शिवता ओवळे होत असे. सोवळे कैसे रे ब्राह्मणा जे शिवता ओवळे होत असे. सोवळ्याचं ओवळ झालं म्हणजे सोळं नेसलेल्याला जर एखादा ओवळं नेसलेला स्पर्श केला तर ते ओवळं होतं असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणजे ओवळं जे आहे ते पॉवरफुल झालं की नाही. उलट ते सोळं आहे, त्या सोळ्याच्या स्पर्शाने ओवळ सुद्धा पावन झालं पाहिजे. म्हणजे परीस लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं होतं म्हणून परीस ताकदवान मानला जातो. तसंच जे सोवळं आहे त्या सोवळ्याच्या स्पर्शाने ओवळ सुद्धा सोवळच झालं पाहिजे. हे एकनाथ महाराजांनी इथनं दाखवून दिलं आणि नाथांनी ते शांतपणे सहन केलं. हे सगळं सहन केलं. ते म्हणले, अरे काही हरकत नाही बाळा, तू आणि मी आपण दोघं मिळून पूजा करू. हा त्यांचा मोठेपणा होता. आणि हे सगळं झाल्यानंतर नाथ महाराजांनी त्याला मांडीवर तर बसवलंच होतं आणि नंतर आपल्या जवळ जेवायला सुद्धा बसवलं, प्रसाद घ्यायला बसवलं. आता त्यावेळेला या ब्राह्मणांनी याला अजून कसा राग येत नाही म्हणून ज्या वेळेला गिरिजाबाई वाढायला आल्या तेव्हा त्यांच्या पाठीमुळी जाऊन बसला. आता त्यावर त्या ब्राह्मणाला असं वाटलं, आता तरी नक्की एकनाथ रागवतील. पण त्यावेळेलाही त्यांनी असंच उत्तर दिलं, अरे तिने अशी 3-3 लेकरं सांभाळली आहेत, तू अगदी काळजी करू नको, ती तुला बिलकुल खाली पडू देणार नाही. हे सगळं बघितल्यावर मात्र त्याला लज्जित झाल्यासारखं वाटलं. हे सगळं लज्जित झाल्यासारखं वाटल्यामुळे तो त्यांना शरण गेला आणि मग त्यांनी सगळा वृत्तांत नाथांना सांगितला. त्यावेळेला नाथांनी त्याच्या मुलाची मुंज दणक्यात लावून दिली आणि ते म्हणले, अरे अशा गोष्टींसाठी का ह्या गोष्टी करायच्या असतात, त्यापेक्षा मला विचारलं असतं तर मीच तुझ्या मुलाची मुंज लावून दिली असती. पण हे सगळं शांती ब्रह्म एकनाथांनाच जमू शकतं. ब्राह्मणाच्या कथेमध्ये सुद्धा याप्रमाणे आहे. तसंच एक यवन त्यांच्या अंगावर थुंकत होता, ही गोष्ट सुद्धा वारंवार सांगितली जाते आणि असं म्हटलं जातं की 108 वेळा तो थुंकला
आणि 108 वेळा मग महाराज त्यांना म्हणाले की तुझ्यामुळे मला गंगा स्नान झालं. ही कथा सर्व परिचित आहे. पण हा 108 वेळा हा भाव सुद्धा मला थोडासा अतिरंजित वाटतो. ठीक आहे, 5-6 वेळा झालं असेल, कदाचित 108 वेळा सुद्धा झालं असेल, पण हे सगळं बघताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते की जी बाजूची लोक पाहत होती त्यावेळी त्यांना काहीच वाटलं नाही. त्यातल्या कुणालाच त्या यवनाला थांबवावं असं वाटलं नाही. समाज किती त्यावेळेला सुप्त होता, निद्रिस्त होता हे आपल्या लक्षात येतं. असो, पण तरी सुद्धा अशा या कथांवरनं आपल्याला शांत वृत्ती त्यांची कशी आहे आणि ते प्रत्येक त्यांच्या कर्मामध्ये आपल्याला जाणवतं. नाथांच्या घरामध्ये जर आपण पाहिलं तर 5 माणसं महत्वाची धरली जातात. एक शांती ब्रह्मन एकनाथ महाराज, धर्मपत्नी गिरिजाबाई, त्यांना मदत करणारा उद्धव. हा उद्धव खरं म्हणजे नाथांचाच नातेवाईक होता, पण वैजापूरला राहत होता. आणि नाथांच्या पत्नीचं माहेर घर जे आहे ते वैजापूरचं होतं. त्यामुळे नाथांच्या पत्नीचा आणि त्यांचा म्हणजे उद्धवाचा थोडासा जवळकीचा संबंध होता. त्यामुळे तो त्यांना मदत करायला इकडे येऊन राहिला होता. अर्थात नाथांवरही त्याची पूर्ण निष्ठा होती, श्रद्धा होती. आणि त्यामुळे गिरिजाबाईंच्या खालोखाल उद्धवाचं सुद्धा स्थान नाथांच्या बाबतीमध्ये होतं, नाथांना होतं, कारण तो त्यांना मदत करत असे. बरं, पाणी भरण्याचं काम करणारा श्रीखंड्या, याच्या बाबतीत तर तो प्रत्यक्ष भगवंतच होता असं म्हटलं जातं. कारण श्रीखंड्या त्याच्याबद्दल माहिती कोणालाही फारशी उपलब्ध नाही. हा पाणी भरत असे, पण तो कधी आला आणि कधी गेला याबद्दलही उल्लेख नाही. पण हा प्रत्यक्ष भगवंत होता हे मात्र नक्की आहे. हा नाथांचा आध्यात्मिक अधिकार होता. आणि 5वा, भावार्थ रामायण पूर्ण करणारा गावबा, तोही आश्रित म्हणून यांच्या इथे राहत होता. तसं जर पाहिलं तर 2 मुली आणि 1 मुलगा, म्हणजे हे 3 जण हे प्रपंचाच्या दृष्टीने त्यांच्या प्रपंचामधलेच होते, हेही तितकंच खरं. पण शांती ब्रह्म म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं, या एकनाथ महाराजांना काही कौटुंबिक कलहांना सुद्धा सामोरं जावं लागलं. प्रपंच करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो म्हणणं फार सोपं आहे, पण नाथांनी ते आचरणात आणून दाखवलेलं आहे. कारण त्यांना सुद्धा कौटुंबिक कलहांना सामोरं जावं लागलं. त्यांची मोठी मुलगी जी गोदा होती, तिचं सासरचं नाव गंगा, तर तिचा जो नवरा होता अत्यंत विद्वान म्हणून त्याच्याशी लग्न लावून दिलं, त्याचं नाव चिंतामणी होतं. हा नाथांचा जावई तो परस्त्रीकडे जायला लागला, एका नर्तकीकडे जायला लागला. आणि हे कुठेतरी त्या गोदा जी होती तिला त्रासदायक ठरत होतं, साहजिकच आहे. आणि नाथांनाही त्याचा थोडासा मनामध्ये विचार करून म्हणा, कितीही आसक्ती रहित राहिले तरी मुलीसाठी त्यांचा जीवही थोडासा घुटमळायला लागला. एक दिवस नाथ महाराज त्या नर्तकीकडे गेले आणि त्या नर्तकीकडे जाऊन तिला म्हणाले की माझ्या जावयाला तुमच्यामुळे भूल पडली आहे, त्या अर्थी आपलं सौंदर्य अप्रतिम असणार यात शंकाच नाही. आपण निश्चितपणे अप्रतिम असणार, कारण आपल्याला देवी भगवतीचं रूप प्राप्त झालेलं आहे. पण त्या भगवतीचं रूप पाहायला मी आता इथे आलोय आणि मी तुम्हाला नतमस्तक होऊन नमस्कार करतोय की हे कोणतं रूप आहे. हे सगळं ऐकल्यावरती तिलाच लाज वाटली आणि एवढ्या मोठ्या सत्पुरुषाला आपल्याकडे यावं लागलं, आपली पायरी चढावी लागली, म्हणून तिला खूप वाईट वाटलं. तिने त्यांच्या जावयाला थोडस सांगून तिच्याकडे यायला बंदी केली. आणि अर्थात हीच त्यांची पुण्याई होती. आणि हे जे चिंतामणी जे होते तेही तसे विद्वान ब्राह्मण होते, तर त्यामुळे नंतर त्यांनी हे सगळं सोडून दिलं. आणि नाथांनी त्यांना दत्ताची उपासना दिलेली आहे. म्हणजे बघा, ते वारकरी पंथाचे होते, पण सद्गुरूंकडनं आलेली जी परंपरा होती ती दत्ताची उपासना आपल्या जावयाला त्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला आणि मग ते विश्वंभर बुवा म्हणून नामारूपास आले. आनंदाचा भाग एक म्हणजे
ही जी त्यांची कन्या गोदावरी आणि हे विश्वंभर बुवा यांचा मुलगा जो महाकवी मुक्तेश्वर म्हणून नामारूपास आला, आणि तो त्यांनी बऱ्याच मराठी रचना सुंदर केलेल्या आहेत. मुक्तेश्वरांचं नाव प्रसिद्ध आहे, पण याला नाथांचा सहवास लहानपणापासून लाभला, त्यामुळेच हे कदाचित झालं असावं. नाथांचा मुलगा हरी अत्यंत विद्वान, घरामध्ये संस्कृतचं एवढं मोठं वातावरण, आणि शिवाय वडिलांची ही सगळी बुद्धिमत्तेची देणगी ही सगळी त्याच्यापर्यंत आलेली होती. त्याला सगळेजण हरिपंडित असं म्हणत असत. पण आपल्या विद्येचा त्याला गर्व झाला, संस्कृत भाषेचा त्याला गर्व झाला. वडील सर्व जातीतल्या लोकांना घरामध्ये प्रवेश करून देत आहेत, स्वतः संस्कृतचे प्रचंड पंडित असून सुद्धा मराठीमधून प्रवचन निरूपण करतायत, जात पात काही पाहत नाहीयेत, कुणाकडेही जेवायला जात आहेत. अशा सगळ्या कारणांवरून मुलाशी म्हणजे हरिपंडिताशी एकनाथ महाराजांचे मतभेद झाले. तुम्ही संस्कृत सोडून प्राकृतामध्ये बोलता, परान्न ग्रहण करता, म्हणून मी तुमचा त्याग करत आहे असं म्हणून तो त्याच्या मुलाबाळांना घेऊन काशीला निघून गेला. अर्थात काशीला ज्या वेळेला एकनाथी भागवत हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि त्यावेळेला जे सगळं प्रसिद्धी एकनाथ महाराजांना मिळाली, ते तेव्हा याला वडिलांचं महत्व कळलं आणि मग तो परत आलेला आहे. पण कुटुंबाचा रोष पत्करणाऱ्या आणि कधीही न चिडणाऱ्या, कायम शांती टिकवून धरणाऱ्या एकनाथ महाराजांना आजही शांती ब्रह्म म्हणूनच ओळखलं जातं. संसारातले चढ उतार हे असणारच, आणि म्हणून ते म्हणतात, जरी जाहली स्त्री पुत्र ग्रहस्थिती, जरी जाहली स्त्री पुत्र ग्रहस्थिती, परी न धरावी त्याची आसक्ती, सावध राखावी चित्तवृत्ती, परमात्म मुक्ती साधने. म्हणजे इथे सुद्धा त्यांनी प्रपंच जरी आपण करत असलो तर त्याच्यात आपल्याला अडथळे हे येणारच, पण आपली चित्तवृत्ती आहे ती कायम सावध ठेवली पाहिजे, समत्व बुद्धीने ठेवली पाहिजे. हे त्यांनी आचरणात आणून दाखवलेलं आहे. मग समर्थांनी प्रपंच आणि परमार्थ याची सांगड कशी घालायची ते पुढे सांगितलेलं आहे. कारण ही जी सगळी धारणा एकनाथांची होती, ती सगळी परंपरा पुढे रामदासांनी घेतलेली आहे. जशी तुकोबांनी घेतली तशीच रामदासांनी घेतलेली आहे. समाजाचं ऋण हे सगळं जे आहे, राष्ट्रभक्ती, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे सगळं एकनाथांकडनं रामदासांना मिळालेलं आहे. म्हणजे म्हणून तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी हे दोघही त्यांचे मानसपुत्र होते असं मी म्हटलं. तर एकनाथ महाराज असं म्हणायचे की प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा होऊ शकते, कारण तिथे आम्हाला वेगवेगळे अनुभव येतात. निसंग होऊन अरण्यात जाऊन तप करून मग परमार्थ साधणं फार सोपं आहे, हो, पण प्रपंचात राहून परमार्थ साधणं अत्यंत अवघड आहे. तिथे खरी ही प्रयोगशाळा आहे. एकनाथ महाराजांनी फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही, तर समाजाचा सुद्धा विचार केलेला आहे. यावनी सत्तेला किंवा यावनी जुलमाला भिवून स्वार्थी आणि भेकडपणाने हिंदूंनी आत्मघात करून घेतला असं त्यांनी त्यांच्या भ्रमण काळामध्ये पाहिलं होतं. या सत्वहीन समाजाला जागृत करण्यासाठी आत्मबोधाचा त्यांनी मार्ग दाखवला. शुद्ध आचार, चांगले विचार आणि भावपूर्ण भक्ती हे आधारभूत धरून त्यांनी लोकमानसामध्ये ते दृढ करून ती जी त्यांची दैवत आहेत, भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम ही त्यांची प्रमुख दैवत होती, त्या सगळ्यांचा उपयोग करून भावार्थ रामायण आणि एकनाथी भागवत त्यांनी लिहिलं, आणि या आध्यात्मिक दृष्टिकोनातनं त्यांनी लोकांना एकत्रित केलं. पंढरीच्या वारीच्या द्वारे लोकांमध्ये संघटन निर्माण केलं. आजही वारकरी संप्रदायावर एकनाथ महाराजांचा विशेष प्रभाव आहे. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये एकनाथी भागवताचं महत्व काही वेगळंच आहे. एकनाथ महाराज म्हणजे चालता बोलता भागवत धर्म असं एकनाथ महाराजांचं स्थान आहे. आणि म्हणूनच बहिणाबाई ज्या आहेत त्या असं म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळा आली,
ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामा त्याचा किंकर, तेणे केला विस्तार. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. ज्ञानदेवांच्या नंतर वारकरी संप्रदायाला आलेली मरगळ त्यांनी दूर केलेली आहे. वारकरी संप्रदायाला एकनाथी भागवत म्हणजे भागवतावरच्या 11व्या स्कंदावरती त्यांनी केलेलं भाष्य. वारकरी संप्रदायाला एकनाथी भागवतासारखा ग्रंथ तत्वज्ञानाचा पाया म्हणून दिलेला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये जी ग्रंथाची प्रस्थानत्रयी सांगितली जाते त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांची गाथा ही प्रामुख्याने म्हणजे ही 3 प्रस्थानत्रयी म्हणून म्हटली जाते. एकनाथ महाराजांची भाषा समृद्ध होती. त्यांच्या भाषेला किंवा त्यांच्या भक्तीला जो आहे तो सुगंध होता. म्हणजे भाषा समृद्ध होती, भक्तीला सुगंध होता आणि त्यामुळे आपलं आध्यात्मिक तत्वज्ञान सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य एकनाथ महाराजांनी त्यांच्या अभंगाद्वारे, भारूड, गवळणी, स्फुटकाव्य यातून केलं. रोडगा वाहीन तुला भवानी, रोडगा वाहीन तुला, किंवा विंचू चावला विंचू चावला, अशी ही सगळी प्रसिद्ध अशी भारूड आहेत. त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकांना आध्यात्मिक गोष्टीकडे वळवलं. दार उघड बये दार उघड या स्फुटकाव्यातनं त्यांनी सांकेतिक सूचकता दिलेली आहे. नाथांचे वेगवेगळे फटके, भारुड यांच्या मार्फत करमणुकीबरोबर त्यांनी वैचारिक संदेश दिलेले आहेत. आणि अनर्थकारी अशा ज्या काही आपल्या परंपरा आहेत त्याच्यावर कोरडे मारण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाची जी कथा आहे, रुक्मिणी स्वयंवर, हे आख्यान त्यांनी लिहिलेलं आहे. श्रीकृष्ण नंतर चतुश्लोकी भागवत जो आहे त्या हा लघुभाष्य त्यांनी केलेला आहे. एकनाथी भागवत किंवा संस्कृत भागवतावरची एकनाथ महाराजांनी केलेली मराठीतली टीका या 11 स्कंदावर केलेली म्हणजे एकनाथी भागवत हा त्यांचा भाष्य ग्रंथ आहे. त्यांचं स्वात्मसुख, शुकाष्टक, हस्तामलक, आनंद लहरी, चिरंजीव पद अशी प्रकरण ग्रंथ सुद्धा आहेत. ते संस्कृत पंडित तर होतेच, पण त्यांनी मराठीतून बरचसं आपलं वाङ्मय त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांच्या जिभेवरती सरस्वती विराजमान होती. ते मराठी संस्कृतीचे शिल्पकार म्हणून जाणले जातात आणि ते मराठीची या भाषेची सुद्धा ते कड घेतात, बाजू घेतात. पण ही बाजू घेताना, मराठी भाषेची बाजू घेताना त्यांनी संस्कृतचा अवमान किंवा अपमान कधीच केला नाही. ते म्हणतात संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. नाथांच्या घरी ते त्यांची निरूपण सगळी मराठीमध्ये सांगत होते, प्राकृत भाषेमध्ये सांगत होते. त्यामुळेच तर त्यांच्या मुलाला जो संस्कृत पंडित होता त्याला राग आला होता आणि तो काशीला निघून गेला. पण हे संस्कृत मधलं ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, आमच्यासारख्यांपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी त्या मराठी भाषेचा जोर धरला, जी भाषा त्या काळामध्ये रूढ होती. नाथांचं भागवत म्हणजे 11 स्कंद ज्याला म्हटलं जातं, हा तत्वज्ञानपर ग्रंथ आहे. एकनाथी भागवत म्हणजे प्रपंच आणि परमार्थाचा, प्रवृत्ती आणि निवृत्तीचा सुंदर मेळ आहे. या ग्रंथाचे 5 अध्याय लिहून झाले आणि ते त्यांचे जे काही तिथे ते ऐकायला लोक येत होते त्यांच्यापैकी त्यांचा जो एक शिष्य होता तो म्हणाला, मी आता काशीला चाललोय, तुमचे 5 अध्याय लिहून झाले, ते तुमची आठवण म्हणून मला बरोबर द्या, कारण मी ते रोज वाचत जाईल नित्य पठणासाठी. म्हणून हा शिष्य ते सर्व ग्रंथ म्हणजे ते पहिले 5 अध्याय केलेले होते ते घेऊन तो काशीला गेला. त्याचं स्नान संध्या वगैरे झालं की तिथे नदीच्या काठावर बसून तो मोठमोठ्याने ते ग्रंथ, तो पहिले 5 अध्याय तो रोज वाचत असे. कुठेतरी एकनाथ महाराजांची आठवण, आपल्या सद्गुरूंची आठवण म्हणून तो वाचत असे. ज्या वेळेला काशीमध्ये ह्या ब्रह्मवृंदानी, कारण तिथेही अनेक पंडित होते, संस्कृत पंडित होते, त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हे तर सगळं
भागवताच्या 11व्या स्कंधाचं मराठीकरण केलेलं आहे, प्राकृत भाषेमध्ये केलेलं आहे. त्यावेळेला ते त्याच्या तिथे गेले आणि म्हणाले, संस्कृत भागवताचं मराठीकरण करणारा तू कोण? हे झाल्यावर त्या काशीच्या ब्रह्मवृंदानी त्याला धरलं आणि म्हणले, तू कोण? हे जेव्हा त्यांनी विचारल्यावरती त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की माझे सद्गुरू एकनाथ महाराज आहेत, त्यांनी हे मला गुरुस्थानी आहेत, त्यांनी मला हे 5 अध्याय दिलेत की जेणेकरून ते माझ्या बरोबर असल्यासारखं मला वाटेल, हे एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. आणि हे झाल्यावर एकनाथ महाराजांना जाब देण्यासाठी या काशीच्या पंडितांपुढे जावं लागलं आणि ते तिथे गेले. त्यांनी ते वाचनही केलं आणि त्या 5 अध्यायांचं नीट वाचन केलं. त्या ब्रह्मवृंदानी पाहिलं, हा ग्रंथ पूर्णपणे निर्दोष असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि मग तेव्हा त्यांनी या एकनाथ महाराजांना उरलेला ग्रंथ काशीमध्ये राहूनच तुम्ही पूर्ण करा असं सांगितलं, अशी विनवणी केली आणि एकनाथ महाराज त्यांच्या आग्रहावरून काशीलाच राहिले. लोकांना तो ग्रंथ इतका आवडला की एकनाथ महाराजांच्या या ग्रंथाची लोकांनी हत्तीवरून मिरवणूक काढली. खरं तर एकनाथ महाराजांनाच त्यांना न्यायचं होतं, पण ते प्रसिद्धी परांमुखच होते. ते म्हणले, हे ग्रंथ आहे, ही भगवंताची कृपा आहे, ही माझ्या स्वामींची, जनार्दन स्वामींची, सद्गुरूंची कृपा आहे, ह्यांना तुम्ही घेऊन जा. आणि म्हणून लोकांनी काशीला हत्तीवरून त्या ग्रंथाची मिरवणूक काढली, साखर वाटली. या ग्रंथामध्ये उद्धव गीता, यदु अवधूत संवाद, गुरु लक्षण, हंसगीता असे अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी मांडलेलं आहे. यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग तो म्हणजे परमसमाधी या संकल्पनेचं एक मोठं योगदान इथे त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे एकनाथ महाराजांनी दिलेलं हे योगदान आहे. कर्मत्याग करणारी तटस्थ समाधी त्यांना फारशी अपेक्षित नाहीये, पण ब्रह्माशी एकरूपता अनुभवणारी अखंड समाधी त्यांना अपेक्षित तर आहेच आहे. पण इथे त्यांनी योग्याच्या समाधीमधला आणि भक्ताच्या समाधीमधला भेद दाखवलेला आहे. योग्याच्या समाधीमध्ये मन काही काळ शांत होतं, पण समाधी उतरल्यानंतर ते पुन्हा पूर्वावस्थेला येतं. पण भगवंतावर प्रेम करता करता भक्ताच्या मनाचं स्वरूपच पालटतं आणि ही समाधी प्रपंचातल्या कोणत्याही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये तशीच राहते. योग्याची जी समाधी आहे ती मनाच्या वरच्या स्तरापर्यंत जाते, त्याच्यावर अंमल करते, पण भक्तीची समाधी जी आहे ती देहबुद्धीला मुळापासून दूर करते, अहंकार गळून पडतो. अर्थात ही भक्तीची समाधी हाती यायला बराच कालावधी लागतो. पावोनी निजसुख प्राप्ती मन आदी इंद्रिये उपरमती अणुभरी स्फुरेना वृत्ती समाधी बोलती या नाव. अशा या भगवत भक्तीला त्यांनी पंचम पुरुषार्थ मानलेला आहे. कर्तेपणाचा देह अहंतेचा त्याग केला, ती अहंता गळून पडली की परमसमाधी प्राप्त होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आत्मोद्धार तर करायचाच आहे, पण आत्मोद्धारानंतर लोकोद्धार, नंतर विश्वोद्धार ही मुळामध्ये नाथांची प्रवृत्ती आहे. ज्ञानाच्या साहाय्याने स्वतः तरून जाणं म्हणजे आपल्याला मुक्ती मिळवणं आहेच, पण इतरांना तारणं ही मुक्तीवरची भक्ती आहे असं ते ह्या भागवतामध्ये 29व्या अध्यायात ते म्हणतात. त्यांच्या श्रीकृष्ण महिमा सांगणाऱ्या एकनाथी भागवतांनी जेवढं लोकप्रियत्व मिळवलं तेवढंच भावार्थ रामायणांनी सुद्धा जनमानसामध्ये अढळ स्थान मिळवलेलं आहे. लोकनिवती कथा विनोदे याची जाणीव ठेवून त्यांनी त्या ग्रंथामधनं खूप प्रकारच्या अशा कथा लिहिलेल्या आहेत. भावार्थ रामायणाचा करता करविता श्रीरामच आहे आणि त्यांनी मला हे ग्रंथ लेखन करायला सांगितलं असं ते प्रार्थनेमध्ये म्हणतात. रामायण लिहावयासाठी श्रीरामे पुरविली पाठी, श्रीराम संचरोनोई पोटी दाटो दाटी लिहवित. एकनाथी भागवत हे त्यांनी आयुष्याच्या पूर्वार्धात लिहिलं आणि भावार्थ रामायण हे उत्तरार्धात लिहिताना आयुष्याच्या पूर्वार्धात एकनाथी भागवत
आणि उत्तरार्धात भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिताना त्यांच्या साहित्य जीवनाला आणि स्वतःच्या जीवनाला त्यांनी पूर्णविराम दिलेला आहे. भावार्थ रामायणाचा शेवटचा काही भाग त्यांचा जो शिष्य होता गावबा त्यांनी हे पूर्ण केलं असं म्हटलं जातं. वारकरी संप्रदायाच्या रामकृष्ण हरी या मंत्रजपाप्रमाणे एकनाथी भागवतामध्ये श्रीकृष्ण भक्ती आणि भावार्थ रामायणामधली रामभक्ती अशी हरिहर ऐक्य हे भावना त्यांनी प्रगट केलेली आहे. जनार्दन स्वामींच्या सहवासात असताना त्यांनी त्यांच्या गुरुमुखातून ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांचं श्रवण केलेलं आहे. त्याचा खोल ठसा त्यांच्या मनावर उमटलेला आहे. ज्ञानदेव आणि एकनाथ महाराज यांची विचारसरणी, दृष्टांत देण्याची पद्धत, उपमा यामध्ये बरंच साम्य आहे असं ज्येष्ठ अभ्यासकही म्हणतात आणि ते आपल्याला पाहताना कळून सुद्धा येतं. दोघही उत्तम दर्जाचे ग्रंथकार आहेत, ज्यांनी संस्कृतचं ज्ञान मराठीमध्ये आणून सर्वसामान्यांना मोकळं करून दिलं. एकनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलींचं अभंगातून वंदन सुद्धा करतात. कृपाळू उदारू माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. किंवा त्यांचं ते वर्णन करताना म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा दिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी, सकळाशी शिरोमणी ज्ञानोबा माझा. ही त्यांची ज्ञानेश्वरांवरची श्रद्धा, प्रेम, भक्तिभाव आपल्याला त्यांच्या वाङ्मयातनं दिसून येतं. अजान वृक्षाची मुळी मला टोचतीये ती तू दूर कर असा दृष्टांत एकनाथ महाराजांना स्वप्नामध्ये येऊन त्यांनी दिलेला आहे. त्याचा शोध घेऊन त्याच ती मुळी एकनाथ महाराजांनी ती त्यांच्या गळ्याजवळ आली होती ती त्यांनी दूर केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींची समाधी त्यांनी शोधून काढलेली आहे, ज्या समाधीचं आज सगळेजण दर्शन घेतात. ज्ञानेश्वरीची प्रत ती सुद्धा शुद्ध करून त्यामध्ये थोडी ओव्यांची भर टाकून त्याचा प्रसार आणि प्रचार त्यांनी केला. जसं ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका असं आदराने म्हटलं जातं, त्यातला ज्ञानाचा एका हे आपलं नाव एकनाथ महाराजांनी सार्थ केलेलं आहे. त्यांना संस्कृत उत्तम येत होतं. गीता, भागवत, उपनिषद यांचाही अभ्यास होता. शास्त्र ग्रंथ वाचलेले होते. त्यांच्या या सर्व कार्यासाठी शब्द ज्ञाने पारंगतू असणं त्यांना महत्वाचं होतं आणि त्यांना स्वतःला आत्मज्ञानाची अनुभूती होती. जीवनाच्या क्षणभंगुरतेचं सतत स्मरण ठेवून अखंडपणे ईश्वर अनुसंधान राखून सर्व भूतमात्रांमध्ये भगवंत पाहत प्रपंचातली सर्व कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने करत प्रपंच परमार्थ रूप करायचा ही नाथांची भूमिका होती, जे परमसमाधीची कल्पना आहे आणि ती त्यांनी स्वतः आचरणात आणून दाखवलेली आहे. आज फाल्गुन वद्य षष्ठी याच दिवशी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांची ही पुण्यतिथी असते. याच तिथीला नाथांना त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजे जनार्दन स्वामींनी अनुग्रह दिलेला आहे, उपदेश केलेला आहे आणि याच दिवशी एकनाथ महाराजांनी आपला देह गोदावरीमध्ये प्रवेश करून तिथे ठेवून दिलेला आहे. म्हणजे गोदावरीमध्ये त्यांनी आपला देह अर्पण केलेला आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आपणहून पंचभूतांनी निर्मिलेला त्यांचा देह त्या पंचमहाभूतांमध्येच विसर्जित केला. देह नदीमध्ये विसर्जित केला, पाण्यामध्ये विसर्जित केला, ज्याला आपण प्रायोपवेशन असं म्हणतो. अशा प्रपंच आणि परमार्थ यांचा मेळ कसा घालावा याचं प्रात्यक्षिक दाखवणारी, प्रपंच म्हणजे अध्यात्माची प्रयोगशाळा आहे जाणणारे आणि लोकमानसामध्ये आध्यात्मिक जागृती करणारे, भागवत धर्माचे आधारस्तंभ अशा एकनाथ महाराजांना शतशः प्रणाम करून मी इथेच थांबते. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद